वेरी गुड वेरी गुड। खींच ले खींच ले। सुनो सुनो, स्टॉप स्टॉप स्टॉप। ये उठा के खींच लो एंड देन थ्रो। हाँ चलो फिर से। वेरी गुड, उठाओ। जरा पानी पीने हो क्या? ज्यादा मत पीना। चार पाणी 10 जणांमध्ये नाही, 4 पाणी 4 सफरचंद 10 पेरू 7 जणांमध्ये 4 सफरचंद 4 से 1 2 3 4। अरे बरखुरदार क्या कर रहे हो? कितना पानी पियोगे? राणा 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 ऐक, हे बघ तुला अजून नीट कॉन्सन्ट्रेट करायला लागेल। हे बघ या पॉइंटला तुझं लक्षच नाही त्याच्याकडे, कळलं का? नीट नीट चल, परत करू चल। सुनो, बार बार पानी मत पीना प्रैक्टिस के दौरान। हाँ चलो। गेट अप गेट अप गेट अप, लूज मत बढ़ाओ। क्या हो गया? अरे ते बूट लय फिट आहे, ते दगड अडकलाय बहुतेक, ते काढून येतो। अरे अरे चाललंय कुठे? इथेच बघ ना। अहो नाही नको, ते दगड अडकलाय ना बघ, ते काढून येतो। कुठलं पुढे मला दाखव जरा, दाखव। अहो एक ते दोन्ही बुट आहेत बहुतेक, लगेच चालू। आज काही कळत नाही, पण राणा अचानक एकदम स्लो झालाय। हाँ तो अगले साल खेलेंगे। हाँ कोई प्रॉब्लम नहीं है ना मैडम जी? कुछ नहीं होगा राणा का। राणा काय सुरू आहे तुझं? नाही काही नाही, ते जरा मोकळ्या वारला पाय सोडला होता। सॉक्स लेट टोचताय तो। सॉक्स टोचतोय का खडा टोचतोय? नाही ते खडा, हा ते खडा शोधत होतो पण ते सापडणं झाले। हो राणा मला शेंड्या लावू नकोस, मला सगळं कळतंय। ते ही अशी गणित 2 दिवस सोडवत बसलास तरी सुटणार नाही ती तुला। पण अंजली बाईंनी सांच्या पुत्र सोडवायला सांगितलं, नाही सोडवलं तर लई ओरडतील मला। तुझी शिक्षिका बायको पण कमाल आहे। हा इथे प्रॅक्टिसला आलास ना, प्रॅक्टिसला चल, तुला आज सुट्टी नाहीये। अहो गणित सोडवलं नाही तर सुट्टी नाही म्हणा। राणा अहो आता प्रॅक्टिस संपेपर्यंत अजिबात वही हातात मिळणार नाही। पण ते सोडतो की। प्रॅक्टिसला चल, बूट घाल। ठीक आहे, ते बूट घालता घालता सोडतो, द्या लगेच सोडतो। बूट घालता घालता गणित सोडवणार आहे? होय म्हणजे ते चल पटकन आवर राणा, चल लगेच सोडतो की। प्रॅक्टिसला चल। अहो पण चल चल प्रॅक्टिस, अहो बाहेर चल। अहो 2 मिनिटं सोडतो मी। चल रे राणा। अहो मॅडम, अहो लगेच सोडतो। काही सांगू नको, प्रॅक्टिस करायला आलास ना इकडे, लगेच होऊन जाईल। चल। सखी मॅडम, अहो पटाक दिशी नाही, अहो पटाक दिशी सोडून देतो। नाही अहो पटाक दिशी सोडतो की गणित। आता कुस्ती जा, चल कम ऑन। प्रॉब्लम सॉल्व हो गया, कुश्ती शुरू करें सर? चलो आ जाओ।
चल हात पाय तोंड धुवून घ्यायचे, बूट काढ. गोदा का हे आले? नाही अजून, त्याला आज जरा तालमीत येळ लागणार आहे म्हण. राणाला संध्याकाळी पण तालमीत जातो. हो, आजकाल त्यांना जास्तच आवडायला लागली तालीम. चल झाले नाही बूट काढून, चल लवकर हात पाय तोंड धुवून घेऊया. चला 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 चला. अंजली, काय चाललंय तुमच्या दोघात? म्हणजे नवरा बायकोच्या नात्यात कुत्र्या मांजराचा खेळ बरा नव्ह. अंजली, काय झालंय तुला? गेली कित्येक दिवस बघतीये मी, अशी का वागायलीस? जे ठरलंय तसं काही हे वागतच नाहीये, आणि यांच्या वागण्यातला हा बदल नाही आवडत आहे मला. अगं, पर धुसफुशीनं वागून काय होणार आहे का? नवऱ्या संग जरा पिरमानं वागावं. प्रेम आहे म्हणूनच तर त्रास होतोय मला. माझ्या अतिप्रेमाचा गैरफायदा घेता येते, आणि आता तर खोटंही बोलायला लागले. नाही ग अंजली, राणा तसा नाही. आता त्याची जरा दमछाक होती म्हणून तुला तसं वाटत असेल. पर तो तुझी किती काळजी घेतोय, किती जीव लावतोय तुला, हे तुला बी ठावा आहे ना? हो, आता परत आले की समजेलच किती जीव आहे यांचा माझ्यावर. माझ्या मनाखातर तरी गणित सोडवतायत का ते बघूया. बरं, मी आवरून घेते, लगेच स्वयंपाकाचं बघूया. आले. मॅडमने काय सुट्टी दिली नाही आज. घरला गेल्यावर अंजलीबाई जाळ काढणार हे पक्के. काय तर म्हणा, जिकडे असेल तिकडे जाऊ. बरकत, तुझी आयडिया काय कामाला नाही आली बघ. अरे राणा, ये मुंह क्यों लटका है तुम्हारा? अरे बहुत बढ़िया खेले भाई तुम आज. हो, म्हणजे आधी त्या गणितामुळे तुझं लक्ष नव्हतं, पण नंतर खरंच चांगला खेळलास. मैडम जी, बिल्कुल सही कहा आपने. क्या सही? घरी जाऊन वाट लागणार आहे माझी. नाही लागणार. अहो, तुम्हाला नाही माहित हो, अंजली बाईसने शब्द मोडलेला अजिबात चालत नाही. आणि मी शब्द दिलाय त्यासनी की मी गणित सोडणार म्हणून. आता घरला गेल्यावर माझी वाट लागणार म्हणजे लागणार. राणा, तू बघ तर वही उघडून. हे बघा, घरला गेल्यावर जाळ निघणारे पक्क आहे माझं. काय सांगू तुम्हाला. अहो, कोणी सोडवलं हे? कोणी सोडवलं? तुला काय करायचं? कोणी सोडवलं? तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, बास झालं. आता ऐक, आता उद्यापासून गणितात नाही, फक्त प्रॅक्टिस मध्ये लक्ष द्यायचंय. मॅच जवळ आली, माहितीये ना? होय. अहो, पण उद्या पुण्यांदा गणित घातली म्हणजे घेऊन ये, आपण बघूया काय करायचं. पण तू फक्त मॅच वर लक्ष दे. चालते. गणित सुटल्यावर मॅचवर लक्ष. अहो, मी लई मोठा भार हलका केलाय आज. दोस्ती निभावली. चल बाय, पळ आता. होय, चला येतो. हुडा जी, जी. एक बात ध्यान में आई आपके? हाँ? राणा बहुत इमोशनल है. आप अगर उस पर चिल्लाओगे तो वो कुछ नहीं करेगा. पण जर त्याच्याशी गोड बोलून त्याला इमोशनल केलं तर तो काहीही करायला तयार होतो. बिल्कुल सही. मग ते गणित असो वा कुस्ती. आप ध्यान में रखना ये बात. हाँ. बिल्कुल मैडम, बिल्कुल. राणासाठी त्याची माणसं फार महत्वाची आहेत. हे विसरून चालणार नाही. लाडू, अरे माझा आवरून झाला तरी तुझे अजून हात पाय नाही धुवून झाले. फार लाड झाले त्याचे सुद्धा. कधी कुठली गोष्ट करायची हे सुद्धा याला कळत नाही.
दोघे अगदी सारखेच आहेत. फोन नाही केला. आज गणित सोडवलेलं नसू दे, बघतेच मी. तालमीत जायला वेळ, अभ्यास करायला वेळ नाही. आता दार कशाला वाजवताय? यात. अहो नाही जाऊबाई, ते म्हणलं तुमची परमिशन घेऊनच आत यावं, नाहीतर उगं नंतर परत ऐकवशील आम्हाला या गावातल्या माणसाला काही मॅनर्सच नाहीत म्हणून. आम्ही इकडं आलोय कारण आम्हाला आमच्या बहिणीची लई काळजी वाटायला. कसली? तुम्ही मारणार बिरणार नाही ना ग? ओ जाऊबाई, आमचं जीव लई घाबऱ्या घुबऱ्या होतं काय बरं का. बोलताय तुम्ही? मी कशाला मारू? अहो माणसाचं टाळकं सटकलं का नाही की टाळकं फोडायला असं किती वेळ लागतोय. पण मी तुम्हाला कशाला मारीन? आम्हाला नाही हो, राणा भाऊजीच नाही. त्यांना तरी का मारीन? हो त्याचं काय आहे, तुमच्या दोघांमध्ये आजकाल लई टेन्शन सुरू आहे ना हो. तुम्ही आपलं सारखं आमच्या राणा भाऊजींवर जाळ काढत असता म्हणून आम्हाला तसं वाटलं. हे बघा जाऊबाई, आमचं राणा भाऊजी का नाही एकदम साधं बोळ आहेत बघा. त्यांना काय म्हणजे काहीच कळत नाही हो. तेव्हा तुम्हाच आता जरा समजून घ्यायला पाहिजे त्यांना. हा ठीक. हे समज का नाही त्या सखीमुळे व्हायलंय. तुमचं टेन्शन एवढ्या स्टेजला गेलंय त्याचं एकच कारण आहे बघा, ती म्हणजे ती सखी मॅडम. ती आली आणि समजा इस्कूट झाला. नाहीतर आधी कसं चांगला सुखासुखीचा संसार चालू होता का नाही तुमचा? मग आता काय वाईट चाललंय का? पण मग काय आता चांगलं चाललंय? म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारून बघा. जाऊबाई, वरडत जाऊ नका हो. आमचं बी बीपी हाय लो काय तर होत असते तेव्हा. हे बघा, काय टेन्शनचं काम नाही. आम्हाला बी होतंय असं कधी कधी. काय आहे, माणसाची झोप झाली नाही की नाही ही अशी चिडचिड होत्या. आणि त्या सखीनं तर फार झोपच घालवल्या तुमची. सांभाळा बाई, नाहीतर राणा भाऊजी निसटून जायचं तुमच्या हात. त्याची काळजी तुम्ही करू नका. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सखीवर पण. अच्छा, वागण्यातनं तर तसं काय दिसत नाही तुमच्या. आमच्या साध्या बोळ्या दिराला सारखं धारेवर धरत असता तुम्ही. मनात संशय असल्याशिवाय चिडचिड होत्या काय तुमची? आता तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगते. नीट ऐक. मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, सखीच्या मैत्रीवर आहे. आणि तुमच्या डोक्यात जे संशयाचं भूत आहे त्यावरून माझी चिडचिड नाही होते. मग कशावरनं व्हायला चिडचिड? राणाजींना सध्या कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे नीट कळत नाही. तालमीच्या नादात हे अभ्यास करत नाहीत यानं माझी चिडचिड होती. मला प्रायोरिटी मिळत नाहीये म्हणून माझी चिडचिड होती. आलं लक्षात? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ही नुसती सुरुवात आहे म्हणायची. हळूहळू काय होईल काय सांगता येत नाही. जाऊबाई, हे बघा, बहिणीच्या नात्यानं तुम्हाला सांगतो, राणा भाऊजींना त्या सखी मॅडमच्या नादाला लागू देऊ नका. अहो त्या असल्या परक्या बाईमुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं होत्यात. हे काय बरं दिसतंय काय? एक मिनिट. आमच्या दोघात कुठलंच भांडण नाही आणि इथून पुढे आमच्या दोघांच्या गोष्टीत तुम्ही पडू नका. कळलं? कळ. आम्ही कशाला मध्ये पडू? मध्ये पडायचं ती पडल्या कवाच. संशयाचं भूत हिच्या मानगुटीवर बसवायलाच पाहिजे. आम्ही ते बसवणार. झालं. हा, चल परत एकदा म्हण. परत एकदा. हो. 1 2 3 5. लाडू.
अरे 4 का विसरतोय सारखं सारखं? भूक लागली म्हणून खाल्लं. म्हण परत चल. मग भूक लागल्या. आदले मधले अंक खाऊन पोट नाही भरलं तुझं? अहो ते शिल्लक काय. लाडू आता अजिबात लाडात यायचं नाहीये. आधी म्हण अंक मग जेवण. तू राहण्यासारखं माझा बी राग राग करायला लागलीस. अरे आता हे कोणी सांगितलं तुला मी त्यांचा रागराग करते म्हणून? तू राहण्यावर वरती माझ्यावर पी. रागवून नाही रे, प्रेमाने ओरडते. म्हणजे अभ्यास चाललाय वाटतं. हो, आम्हाला दोघांनाही अभ्यासाचं महत्व आहे. पण तुमचं काय, गणित सोडवलं? अहो सोडलं की. हे बघा बघा. अरे वा, छान. खरंच सोडवलंय का? अहो आता तुम्ही सांगितलं सोडायला पाहिजेच की. कसं सोडवलं? गणित सोडतात तसं. पण म्हणजे कसं? नाही म्हणजे लाडूला आता गणित शिकायचंय ना. तुम्ही जरा सांगा त्याला कसं सोडवलं. मी बसा बसा, सांगा त्याला. सांगतो की. सांगतो. लाडू ऐक. होय लाडू, गणित सोडवताना समजत पहिलं आकडेमोड करायची आणि मग काय? मग गणित सोडवलं. कोणी? मी. अच्छा, बरं मला जरा नीट समजावून सांगा की तुम्ही आकडेमोड कशी केली. ते ते कागदावर जमते हो मला, तोंडी जमत नाही मला. हे काय, हा कागदच आहे बघा. नवीन कोरं पान घ्या. घ्या, सोडवून दाखवा. मागचं पान अजिबात उघडायचं नाही. अहो नाही, ते गडबडीत ते वाटलं झालं. गणित सोडवा. होय दाखवा. माझ्याशी खोटं पण बोलायला लागला. नाही नाही काय? हे गणित तुम्ही सोडवलं नाहीये. दररोज 100 मुलांची अक्षरं बघते मी. कोणाचं अक्षर कसं आहे हे मला चांगलं ओळखता येतं. हे कोणी सोडवून दिलं? कोणी सोडवून दिलं गणित? सखी मॅडम ना. तिचा काय लाडू, गोदाक्कांकडे जा. त्यांना सांग मी 1-2 करते. जा, हे घेऊन जा. मी त्याला खाली सोडून होतो. नाही असू दे, मी बघते त्याचं काय ते. सखीचा काय संबंध? तिने का सोडवून दिलं तुमचं गणित? अहो माझं नाही तुमचं. अहो तुम्ही गणित घालून मला कोड्यात पाडलं, पण त्यांनी सोडवलं. तुम्हाला सोडवणारी ती कोण? अहो कसं झालं माहितीये का, ते गणितामुळे माझं कुस्तीमध्ये लक्ष लागेना. म्हणून दोस्तीच्या नात्यानं सखी मॅडमनं मला मदत केली. ही अशी दोस्ती खोटारडेपणा करण्याची?